काळेगाव डोबाथडी इथं पाणी बघण्याकरता आलोत. तर हे पाणी असंय भूताना भविष्य. काय पाणी, हे सगळे लोकांचे पिकं पाण्यामध्ये गेलेत. या लोकांचा संसार सगळ्या पाण्यामध्ये गेलाय. हे इकडली साईड सगळी पाण्या, घर लोकांचे पाण्यामध्ये, अर्धारी घर पाण्यात, कायचे बुजलेत घर अख्खे. ह्या लोकांनी काय कसं जगावं, ह्या लोकांनी इथून पुढं. हे लोकांचे सावकाराचं कर्ज काढून पिकं उभे केलेत. ह्यांना पुढच्या हे आहे, ह्या आताच्या काळापर्यंत काय खायचं ह्या लोकांनी, कशी परिस्थिती ह्यांची, कसं जगायची ह्या लोकांनी, किती परिस्थिती हालाक ही. काय पाणी अति, तिथून जी पाणी तर पार तिकडं 4-5 किलोमीटर असं इरे लांब पाणी हे पांगलेलं. सगळे क्षेत्र पाण्याने हे झाले. लोकांचे अति नुकसान आहे. सरकारने ह्यांना जास्तीत जास्त मदत द्यावा अशी मी विनंती करतो. आणि ह्या शेतकऱ्याची इतकी नुकसान आहे की काहीच राहिलं नाही शेतकऱ्याला. आज ऊस पाण्यात आहे, सोयाबीन पाण्यात आहे, कापूस पाण्यात आहे, लोकांचे सोलार विहिरी सगळं शाप झाले. काय परिस्थिती राहिली नाही लोकांच्या जवळ आसपास. हे लोक बेघर झाल्यासारखे झालेत आज. यांची इतकी बिकट परिस्थिती की बेचैन आहेत हे लोक आज. त्याच्यामुळे शासनाने लवकरात लवकर ह्या लोकांची दखल घेऊन पंचनामा करून तात्काळ ह्यांना मदत द्यावी अशी विनंती करतो. हा बोल ना. हॅलो.